आलं नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। पुंडाम्यामधल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता जाऊयात कोकणात, कारण रिफायनरी संदर्भातला बेकायदेशीर सर्वेक्षणाविरोधात ग्रामस्थांनी काल रात्रभर जागरण आंदोलन केलंय। देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे, सोलगाव इथल्या ग्रामस्थांनी रात्रभर माळरानावर असं आंदोलन केलं। गेल्या 20 दिवसांपासून इथे ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे, बेकायदेशीररित्या सुरू आहे असा आरोप ग्रामस्थांनी घेतला आणि त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। जोपर्यंत बेकायदेशीर सर्वेक्षण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत धरणं आंदोलन सुरूच राहील असं देखील ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय। रिफायनरी विरोधातलं आंदोलन आता तीव्र होताना पाहायला मिळतंय। आता आपण आहोत रिफायनरी जिथं प्रस्तावित जमीन आहे त्या जमिनीमध्ये। आता आपण पाहू शकता की इकडे कशा प्रकारे ग्रामस्थ एकवटलेले आहेत। इथे महिला वर्ग देखील आहे, महिलांची इथं लक्षणीय उपस्थिती दिसते आणि हा पूर्णपणे विरोध हा महिलांचा या रिफायनरीला होताना दिसतोय। या साईडला पाहिलं तर आपण पूर्ण ग्रामस्थ जवळजवळ 7 गावाचे ग्रामस्थ इथे हजर आहेत आणि त्या सगळ्यांची एकच मागणी आहे की रिफायनरी हा रद्द झाला पाहिजे। आणि ह्या जमिनीमध्ये काल जे सर्वेक्षण चालू होतं आणि सर्वेक्षण करताना कोणत्याही प्रकारची परमिशन किंवा कल्पना येथील जमीन मालकांना दिली गेलेली नव्हती आणि ती न देताही इथे सर्वेक्षण चालू होतं। ज्या वेळेला ग्रामस्थांच्या लक्षात आलं त्यावेळेला ग्रामस्थ इथं आले, त्यानंतर त्यांनी एक सर्वेक्षण करण्यासाठी जी गाडी आली होती त्या गाडीला ग्रामस्थांनी ताब्यात घेतलेला आहे। ती ही गाडी आहे, आपण पाहू शकता ही गाडी दिसते, ही गुजरात पासिंगची गाडी इथे आपल्याला पाहायला मिळते। ही गुजरात पासिंगची गाडी आहे आणि पूर्णपणे ही गाडी ग्रामस्थांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे। ही गाडी जोपर्यंत कोणतेही प्रशासकीय अधिकारी आमच्याशी चर्चा करत नाहीत तोपर्यंत ही गाडी आम्ही सोडणार नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि ग्रामस्थांची एक प्रमुख मागणी म्हणजे की रिफायनरी हा पूर्णपणे रद्द झाला पाहिजे। त्यानंतर जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी इथे येणार नाही तोपर्यंत हे ग्रामस्थ हे आंदोलन अशाच प्रकारे चालू ठेवणार आहेत। आता जवळजवळ 18 तास उलटून गेलेले आहेत। ग्रामस्थ इथे एकटवलेले, काल दुपारपासून ग्रामस्थ इथे आलेले आहेत। 18 तास झाले तरी कोणतेही प्रशासकीय अधिकारी किंवा इतर अधिकारी इथे येऊन ग्रामस्थांना भेटलेले नाहीत। आता पुढे येणारे आता कोण अधिकारी येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। आम्ही काल दुपारी 3 वाजल्यापासून आंदोलन करतोय। आज 18 तास झाले आम्ही ग्रामस्थ इथे भर उन्हामध्ये पावसामध्ये आम्ही इथे होतो रात्रीपासून। आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या या पंचक्रोशीमध्ये जे अनधिकृत काम चालू, भू सर्वेक्षणचं काम चालू आहे किंवा ग्रीन सॅम्पल कटिंगचं काम चालू आहे ते ताबडतोब प्रशासनाने थांबवावे, कारण हे काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे पडद्याच्या मागून राहून करत आहेत। कुठलीही परवानगी अजूनपर्यंत भेटलेली नाही आहे आणि याची दखल आम्ही ऑलरेडी याची कंप्लेंट आम्ही तक्रार राधापूर पोलीस स्टेशनला दिलेली आहे, तसेच तहसीलदार मॅडमला पण दिलेली आहे। 10च्या सुमारास माझ्या डोक्यावरती असा भोंबलांसारखा आवाज आला, म्हणून मी वरती बघायला लागलो। ते वरती कॅमेरा फिरत होतं आणि तीच बातमी मी दुपारी जेवणाला घरी गेलो तेव्हा मी आमच्या रिफायनरी अध्यक्ष आहेत त्यांना ती बातमी सांगितली आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढची कारवाई चालू केली गावातून। आम्ही आमच्या ह्या जमिनी आहेत त्या आम्ही विकलेल्या नाही आहेत। काल अचानक इथे ड्रोनच्या साह्याने व जमिनीतील खोदगिरी काम करून इथे हे केलं। ते आम्ही अडवून आल्यानंतर आम्ही इथे कालपासून 18 तास झाले, 18 तास होऊन गेले पण पोलीस आले। पोलिसांनी सांगितलं की आम्हाला गाडी द्या, गाडी घेऊन जातो, पण त्यांनी आम्हाला एवढे 18 तास इथे महिला राहिल्या पण त्यांना कुठे हे नाही केलं, सपोर्ट केला नाही, पण त्यांना गाडीची पडली होती। आणि जे अनधिकृतपणे हे जे यांचं सर्वे चालू होता हा आम्ही पूर्णपणे लोकशाही मार्गाने इथे थांबवलेला आहे। आम्ही जे तोतिया MIDCचे अधिकारी होते त्यांच्याकडे परवानगी आणि त्यांचं ID कार्ड मागितलं तर त्यांच्याकडे त्याचं कुठचंही कार्ड नव्हतं, त्यांच्याकडे कुठचीही परवानगी नव्हती। आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा ह्याच्या संदर्भात तक्रार दिलेल्या आहेत। कलेक्टर असू दे, तहसीलदार, सर्वांना याची तक्रार देऊन सुद्धा 15 दिवसापूर्वी हे त्याने अनधिकृत काम थांबवलेलं नाही। आमची या प्रशासनाला एकच विनंती आहे की हे जे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे ते लगेच थांबवलं गेलं पाहिजे अशी मागणी या सगळ्या ग्रामस्थांनी केली आणि रत्नागिरीतल्या महत्त्वाच्या